नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही जर मला इथे पहिल्यांदा बघत असाल तर मी माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे प्रणय कांबळी आणि मी ह्या चॅनलवर माझे ट्रॅव्हल्स डॉक्युमेंट करतो आणि तुमच्यासमोर प्रेझेंट करायचा प्रयत्न करतो. आज बऱ्याच दिवसानंतर मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर आलो आहे एक नवीन सिरीज घेऊन. तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल. येस, ही सिरीज आहे आमच्या लडाख ट्रिपची. मित्रांनो, तुम्ही जर मला सोशल मीडियावर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की थोड्या दिवसापूर्वी आम्ही स्वित्झर्लंडचा एक स्विस ॲल्प्सचा एक अल्पाईन रिजन एक्सप्लोर केला, ज्याचं नाव आहे यॉंगफ्रॉ यॉर्क. अल्पाईन माउंटन्स हे युरोप खंडातले सगळ्यात मोठे टॉलेस्ट अँड लॉंगेस्ट माउंटन रेंजेस मानली जाते. आणि त्यानंतर आम्ही आलो आहोत हिमालयन कंट्रीमध्ये, जी सगळ्या जगातली टॉलेस्ट, लॉंगेस्ट आणि यंगेस्ट माउंटन रेंज आहे. तुम्ही जर अजून माझी ती स्वित्झर्लंडची सिरीज बघितली नसेल तर त्याची लिंक मी इकडे कार्डवर देईल कॉर्नरवर, आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याच्या व्हिडिओजची लिंक्स देईल, तर तुम्ही ती नक्की बघा. युजली लडाखला लोक रोड ट्रिपने जातात, म्हणजे फ्रॉम दिल्ली टू लडाख रोड ट्रिप, किंवा मग मनाली टू लडाख किंवा श्रीनगर टू लडाख. पण आमच्याकडे वेळ अगदी कमी असल्यामुळे आम्ही डायरेक्ट लेहला फ्लाय केलं मुंबईवरून वाया दिल्ली. अँड बाय द वे, ह्या ट्रिपची पूर्ण प्लॅनिंग आहे ती केली आहे चारू हॉलिडेजने. त्यांना आम्ही फक्त एवढं सांगितलं की आमच्याकडे एवढे दिवस आहेत, 6 दिवस आहेत, ह्यामध्ये आम्ही काय काय करू शकतो. तर त्यांनी आम्हाला एक आयटनरी बनवून दिली आणि ती आयटनरी आम्ही ब्लाइंडली फॉलो केली. म्हणजे त्यांनी पूर्ण फ्रॉम एअरलाईन तिकीट्स ऑल द वे टू दी हॉटेल बुकिंग सगळं त्यांनी प्लॅन करून दिलं आम्हाला. तुम्हाला पण जर लडाखची ट्रिप करायची असेल इन नियर फ्युचर, यू कॅन कॉन्टॅक्ट दॅम अँड गेट अ कोड फ्रॉम दॅम. त्यांचं इन्फॉर्मेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल. So we are super excited to explore this part of India which they call as Ladakh, which is in the Himalayan country, and we are also excited to take you guys along with us. So stay tuned until the entire series. मुंबई टू दिल्लीची फ्लाईट ही 2 तासाची होती, पण रात्रीचे असल्या कारणामुळे काही फारसं दिसलं नाही बाहेर खिडकीतून. बट दिल्ली टू लडाख, दिस वॉज वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्सेस विच वी हॅड. कारण की तुम्हाला ह्या 1 तासाच्या फ्लाईटवर पूर्ण हिमालय दिसतं, म्हणजे लाईक माइल्स अँड माइल्स ऑफ अनपॅरलड ब्युटी. लडाखमधून 4 माउंटन रेंजेस पास होतात. त्यातली पहिली आहे कराकोरम माउंटन रेंज, दुसरी आहे झंस्कार रेंज, तिसरी आहे लडाख रेंज, अँड चौथी विच इज 4th अँड फायनल सगळ्यात मोठी ग्रेट हिमालयाज. कराकोरम, झंस्कार, लडाख या तिघांना कलेक्टिव्हली ट्रान्स हिमालयाज पण बोलतात. आज लेहचा पहिला दिवस. लेहमध्ये पहिल्या दिवशी लोक बोलतात की थोडं इझीच घ्यायचं असतं, कारण की यू नीड टू गेट ॲक्लमटाईज विथ द वेदर. तर आम्ही सकाळी आलो, हॉटेलमध्ये चेक इन केलं. हे मागे दिसतं हे हॉटेल आहे. आणि आता त्यानंतर नाश्ता करून चांगली झोप काढली. आणि आता साधारण वाजले आहेत 3:30 दुपारचे. तर आम्ही विचार केला की इकडे हॉल ऑफ फेम वॉर मेमोरियल म्युझियम आहे, ॲटलिस्ट ते एक अट्रॅक्शन करून येऊया. ॲटलिस्ट तेवढाच टाईम जाईल. आणि मग रात्री
दुपारी येऊन झोपू. तसं जाणवत आहे ऑक्सिजन लेवल कमी आहे ते जाणवत आहे आम्हाला. म्हणजे आमची जी रूम आहे ती 4th फ्लोअरवर आहे. एक मिनिट मला बघू. तर तिकडे 4th फ्लोअरवर लास्ट अँड द लास्ट बट वन, सो दिस वन अँड दिस वन. सो ह्या 2 रूममध्ये आहोत. बाल्कनी आहे आणि बाल्कनीवरून मस्त हिमालयाचा व्ह्यू दिसतो, खालून दिसत नाही आहे. तर वरती ॲक्च्युली लिफ्ट नाही आहे, त्यामुळे चालत 4 मजले चालत वर जायचं आणि त्यामध्ये पण चांगला धाप लागतो आहे. तर आता ड्रायव्हर येऊन बसला आहे. ही गाडी आहे त्याची. जस्ट तयार होतात वर लोक रूममध्ये आणि मी आधीच तयार झालो. मी खाली आलो, मग बोललो थोडंफार ब्लॉगिंग करूया, तुमच्याशी गप्पा मारूया. तर आजचा हा प्लॅन असाच आहे. सांगितलं आहे आम्हाला की लाईट जेवा, भरपूर रेस्ट घ्या, पाणी प्या आणि लेट्स सी हाऊ इट गोज. स्टे ट्यून्ड. ओके, पोचलो आहे आम्ही हॉल ऑफ फेम च्या म्युझियमवर आणि आजूबाजूला एवढं ब्युटिफुल लोकेशन्स आहेत. आर्मी जीप्स ठेवल्यात, समोर स्नो कॅप माउंटन्स, खूपच मिलिटरी प्रेझेन्स आहे. आता इथे तिकीट्स काढायचे आहेत आणि तिकीट्स काढून मग वी विल गो इनसाइड. सगळे येतात मागून चालत. तर आता इथे तिकीट काढली आहे. तिकीट आहे 250 रुपीज पर ॲडल्ट आणि चिल्ड्रन बिलो 14 इयर्स आर फ्री. आणि इकडे कॅश चालत नाही आहे, फक्त कार्डमध्ये आपण पे करू शकता, गुगल पे वापरू शकता तुम्ही. तर आता आम्ही तिकीट जस्ट काढली आहे आणि नाव वी आर हेडिंग इन टू दी म्युझियम. आमच्याकडे 1 तास आहे. 1 तासामध्ये जेवढं आम्ही कवर करू तेवढं बघायचं आहे. त्यानंतर मग पुन्हा हॉटेलवर. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड आहे, त्यामुळे आम्ही आतमध्ये घेऊन जाऊ शकतो. त्यांनी सांगितलं की बॅग अलाउड नाही आतमध्ये, तर तुम्ही इकडे प्लॅन करत असाल तर त्याची नोट घ्या. बॅग गाडीतच ठेवा आणि रोडवर पण नाही चालायचं सांगितलं आहे. वॉक ऑन द पाथवे. मिलिटरीचे जे डिरेक्शन्स आहेत ते फॉलो करायला लागतात इकडे. सो वी नीड टू बी केअरफुल. लडाखमध्ये 4 माउंटन रेंजेस आहेत. एक तर ग्रेट हिमालयन रेंज, एक झंस्कार, एक लडाखी रेंज आणि एक काराकोरम. आणि हे जे माउंटन रेंजेस आहेत ह्यांना पास करून जाण्यासाठी ह्या इथे मोटरेबल रोड्स आहेत आणि जगातले 2 फर्स्ट आणि सेकंड हायेस्ट मोटरेबल रोड्स आर इन लडाख. सो द फर्स्ट highest is Umlingla and the second one is Khardungla. Umlingla is 19,000 feet above sea level and Khardungla is 18,000 feet above the sea level. विंटरमध्ये हे पासेस बंद होतात. साधारण एप्रिल मेला हे पासेस पुन्हा ओपन होतात, स्नो मेल्ट होतो तेव्हा. भारत माता की गैलरी में मैं आप सभी का हार्दिक स्वागत एवं अभिनंदन करता हूँ। इस गैलरी में आपके सामने दीवार पर फर्स्ट कोने से लास्ट कॉर्नर तक 1999 कारगिल के दौरान चलाए गए सारे ऑपरेशन फोटोग्राफ्स के माध्यम से दिखाए गए। हॉल ऑफ फेमची ट्रिप आम्हाला कट शॉर्ट करावी लागली कारण की आम्ही तिथे असताना आकाशने आम्हाला फोन केला दॅट ही वॉज नॉट फिलिंग वेल. ही स्टार्टेड थ्रोईंग अप. त्याला आम्ही औषध द्यायचा प्रयत्न केला बट त्यांनी काही फरक पडत नव्हता. मग हॉटेलवाल्यामधल्यांनीच आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही त्याला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा जिकडे त्याचं प्रॉपर डायग्नोसिस होईल. आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो, डॉक्टरशी भेटलो. त्यांनी मग सांगितलं की बिकॉज लो लेवल ऑफ ऑक्सिजन्स हा त्रास होत आहे, सो ही नीड्स टू बी ॲडमिटेड ओव्हर नाईट. आम्ही रात्रभर हॉस्पिटलमध्येच होतो आणि मग दुसऱ्या दिवशी डॉक्टरनी चेक केलं, एव्हरीथिंग वॉज फाईन अँड देन ही डिस्चार्ज अस. सो एलिव्हेशन गेनचा त्रास बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने होतो. आकाशला थोडा सिव्हिअर झाला.
वेलकम एव्हरीवन. आज लेचा दुसरा दिवस चालू झाला आहे आणि साधारण संध्याकाळचे 4 वाजलेत. आज पण पूर्ण रेस्टच करतोय आम्ही. सो बेसिकली आम्हाला जाणवलं लेह लडाख इज नॉट युअर रेग्युलर रन ऑफ द मिल वेकेशन टुरिस्ट डेस्टिनेशन. इकडे येण्यासाठी यू नीड टू बी व्हेरी फिट, कारण की हे हे लाईक द सिटीज अँड द प्लेसेस ओव्हर हिअर are at such a high altitude. म्हणजे I think Leh city itself is at around 11,000 feet altitude वर. तर त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता आहे इथे आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना त्रास होतो. इनफॅक्ट मला पण त्रास झाला. माझ्या मुलाला तो खूपच त्रास झाला आणि म्हणजे डोकेदुखी, थकावट अशा थिंग्स होतात. तर नॉर्मली बोलतात की ॲटलिस्ट 2 to 3 days तुम्हाला द्यायला लागतात ॲक्लमटाईज व्हायला फॉर दिस वेदर. तर आज दुसरा दिवस आहे आणि आजचा प्लॅन असा आहे, आम्ही आता चाललो आहोत 2 डेस्टिनेशनला. फर्स्ट वन इज मॅग्नेटिक हिल अँड सेकंड वन इज संगम. सो आय एम मोर लुकिंग फॉरवर्ड फॉर दी संगम पॉईंट. असं म्हटलं जातं की तिकडे 3 नद्या जॉईंट होतात. इट्स अ कॉन्फ्लुएन्स ऑफ 3 बिग रिव्हर्स. सो त्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. हे आमचे गाईड आहेत जिमी. जिमी हाय बोलो सबको. हाय. जिमी सर बताओ ये कौन सा पॉइंट है पीछे वाला, ये कौन सा नदी है? सर ये है इंडस हाँ। रिवर हाँ और ये इसका नाम है गुफुक. गुफुक. गुफुक इस वैली का नाम है गुफुक. अच्छा. इसका व्यू, इसका इंडस का व्यू हाँ। और ले. हाँ. ये पूरा वहाँ से स्पिटुक मॉनेस्ट्री हाँ. और ये पूरा ये काराकोरम ब्रांच, ये पूरा काराकोरम ब्रांच है. अच्छा. सीधा केटू का रेंज है सर. ओके. सो फायनली आम्ही आलो आहोत त्या पॉईंटला ज्याचं नाव आहे संगम पॉईंट. आणि जसं आमच्या गाईडने आम्हाला सांगितलं जिमी की ह्या इथे 2 नदीचा संगम होतो. मी आधी 3 नदी बोललो होतो, पण इट्स नॉट 3, इट्स 2. सो 2 नदीचं संगम होतं. फर्स्ट इज द इंडस रिव्हर, सिंधू नदी, आणि दुसरी आहे झंस्कार नदी. सो लेट मी जस्ट टर्न अराउंड अँड शो यू. सो दिस रिव्हर, ही जी दिसते तुम्हाला ही नदी आहे, ही सिंधू नदी येते आणि ती समोरून त्या माउंटेनवर येते फ्रॉम द झंस्कार रेंजेस, माउंटेन रेंजेस. ती आहे झंस्कार नदी आणि इथून पुढे ती एकच नदी होते. तर त्या नदीचं आपण विचारूया नाव काय आहे. जिमीला आपण विचारूया. जिमी आणि मीना तिकडे आहेत. 1 मिनिट थांबा. सो जिमी सर, आपने क्या बताया कि ये दोनों मिलके एक बनते हैं, तो उसका नाम क्या है उस इंडस. नदी का? इंडस इंडस. रिवर. अच्छा, तो वो इंडस बन के जाती है इंडस रिवर. और वो ऑल द वे आगे तक आपको पता है कहाँ तक? ये जाता है सर पाकिस्तान. पाकिस्तान तक. जी अच्छा, जी सर, बढ़िया यहाँ से बढ़िया. करगिल होके हाँ, निकलते हैं. सही जी, आहे. बढ़िया. सर. थँक्यू. सर, काय होतं, 2 नदी मिळून त्याची एकच होते आणि त्या नदीचं नाव आहे मग इंडस आणि ती ऑल द वे जाते पाकिस्तानपर्यंत. सो दिस इज द पॉइंट विच इज सो ब्युटिफुल. खाली पण चाललो आहे, खालच्या पॉईंटवर. इनफॅक्ट यू कुड सी द राफ्ट्स इन येलो अँड ब्लू कलर्ड राफ्ट्स. या नदीमध्ये राफ्टिंग पण होतं. आता आय मीन इट्स स्ट्रेंज की एप्रिल मे मध्ये रिव्हर इज सो जेंटल. सो नॉर्मली अमेरिकेमध्ये ह्या सीझनमध्ये इफ यू डू द राफ्टिंग यू आर ॲक्च्युअली गेटिंग द क्लास 4, क्लास 5 रॅपिड्स. बट दिस इज ऑसम. इकडे लिहिलं आहे ब्रो ॲट युअर सर्व्हिस. सो त्यात आम्ही जिमी साहेबांना विचारलं की व्हॉट डज ब्रो मीन्स. सो ब्रो इज बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. ऑल राईट. इंडियामध्ये फिरायची अजून एक मजा म्हणजे जागोजागी तुम्हाला चाय मिळतो. म्हणजे अशा मस्त व्ह्यूमध्ये चहा पिणार अशी मजा आम्हाला US मध्ये कधीच मिळत नाही. बेस्ट. सो आम्ही आता पोचलो आहोत स्पिटुक मॉनेस्टरीमध्ये. आणि मॉनेस्ट्री तर आहेच, पण अजून एक इकडचं अट्रॅक्शन असं आहे की इथून जो व्ह्यू दिसतो तो खूपच सुंदर आहे. म्हणजे
you can see the entire Leh city. Let me just turn around. या मॉनेस्ट्री मध्ये हे स्टेप्स चढत जायचं वरती आणि इकडे काली माचं मंदिर पण आहे, तर ते पण बघूया दिसतंय का, तिथपर्यंत वरती जायचं आहे. तर आता आम्ही हळूहळू विल जस्ट वॉक. ओके, सो या मॉनेस्ट्रीमध्ये कालीमाचं पण मंदिर आहे आणि या कालीमाच्या मंदिरच्या स्टेप्सवर आम्हाला हा काळा पपी दिसला आणि त्याचाच मित्र थोड्या वरच्या स्टेप्सवर बसला आहे. तो व्हाईट कलरचा आहे. वेगळेच कुत्रे आहेत तिकडचे, म्हणजे थोडे हस्की टाईपचं नेचर आहे यांचं. हा ब्लॉग आता आम्ही इथेच संपवतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून फॉर द एंटायर सिरीज. बाय फॉर नाव.